दादा आमच्या 4 सीट तर आम्हाला पाहिजेत, 4 सीटची मागणी आहे आणि 1 वर्ष आम्हाला चेअरमन पद तर 100% आम्हाला हक्काचं आमच्या तर पाहिजे। तर आमच्या चंदगड आजरा गणगत मधल्या भागाला उत्तर भागाला कायमच दुर्लक्षित केलेले आहेत। चेअरमन पद पण घेणार आणि संचालक पद पण घेणार 100%। चंदगड आजरा गणगत 100% घेणार। शब्द आमचे राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे मला निरोप काय सांगतील तसं आम्ही पुढे जाऊ, ते माझा निर्णय ते घेतील। महाराष्ट्राखाली ही गोकुळची निवडणूक आम्ही महायुतीवर आपण एकत्र लढायचा निर्णय झाला। तर आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 1971चे सर्व सभासद ठरावधारक शक्ती प्रदर्शन दाखल केले। त्यांनी 1971 करतेवेळी मी 2026चे ठरावधारक 308 आत्ता आम्ही दाखल केले, उद्या काहीतरी होतील। तर आमच्यातले अपात्रांची आम्ही संख्या आम्ही लांब ठेवली की अपात्रांना आम्ही पहिल्यापासून जे 1410 व 427 1310 व 427 ह्या डेअरी आम्ही अपात्रासाठी केल्यानंतर 1300 म्हणजे टोटल 1700 पैकी 1100 डेअऱ्या अपात्र झाल्यात। त्यात आमच्या पण काही डेअऱ्या होत्या, म्हणून हा कायदा सगळ्यांनाच लागू होतो आणि म्हणून आम्ही अपात्रांना आम्ही सोबत घेतलंच नाहीये आणि आम्ही अपात्रांच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलोय, ते कोर्टात गेलेत आणि असं असतेवेळी आम्ही संख्या वाढवायची म्हणून आम्ही कोण दिशाभूल करत नाहीत। आणि मला अतिशय त्याविषयी वाईट पण वाटते की त्याविषयी मुश्रीफ साहेबांनी ठराव दाखल करत असतेवेळी 2-2.5 लोकसंख्या घेऊन जाणं आणि तिथल्या अधिकाऱ्यांना परत ठराव देणं आणि लगेच करा म्हणजे दमदडी करणं शक्य नाही आहे। म्हणून आम्ही प्रामाणिक सांगितलं शांततेने आपण ह्या सगळ्या महायुतीवर आपण सगळं सोबत आहोत, जायचं अधिकाऱ्यांना द्यायचं आणि वापस यायचं। त्यांच्या पद्धतीने ते सर्व छाननी करते आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून ते आपल्याला जे पात्र आहेत ते आपल्या सक्षमपणे आपल्याला हे करते। माझी भावना अजून बदलेली झालेली नाही। खरं एकदा मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की आपण महायुतीमुळे आपण एकत्र राहायचं आहे, तर आमच्या चंदगड आजरा गणगत मधल्या भागाला उत्तर भागाला कायमच दुर्लक्षित केलेले आहेत। जर आम्हाला योग्य न्याय देत असतील तर आम्ही नक्की 100% आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा आदेश सर्वच म्हणून आम्ही सोबत राहू। नाही व्हायलाच पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही काय सोडणार नाही, 100% घेणार। चेअरमन पद पण घेणार आणि संचालक पद पण घेणार 100%। चंदगड आजरा गणगत 100% घेणार, यात काही कुठली शंका नाही। चर्चा आमच्या सभासद ठरावावरती होते, आता आमचे 308 झालेले आहेत आणि अजून एक या 2-3 दिवसामध्ये आपण 400 पर्यंत तरी पोहोचू किंवा 450 पर्यंत तरी पोहोचू। दादा आमच्या 4 सीट तर आम्हाला पाहिजेत, 4 सीटची मागणी आहे आणि 1 वर्ष आम्हाला चेअरमन पद तर 100% आम्हाला हक्काचं आमच्या तर पाहिजे। कारण का जिल्ह्यामधलं गोकुळ दुधामध्ये संघामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ दूध आमच्या चंदगड आजरा आणि गणगत भागामध्ये येते आणि तो आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार आत्ता आम्ही कोणाला गमवू शकत नाही। त्यासाठी वाटेल ते आम्ही सर्व शेतकरी बांधव आम्ही सर्व राजकीय पक्ष एकत्र यावं अशी विनंती केली, करतील असला पुढे आमच्या हे नाही। कारण आम्ही कमीत कमी आमच्या पक्षाच्या आमच्या गटाचे आम्हाला मानणार आहे। शेतकऱ्यांच्या कष्टाने घामातून जे दूध डेअरीधारक आपल्याला दूध देतात आणि ते उत्पन्न सगळ्यात जास्त गोकुळ संघाला होते, तर आम्हाला त्याचं श्रेय आम्हाला नक्कीच ह्याला मिळालंच पाहिजे। शब्द आमचे राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे मला निरोप काय सांगतील तसं आम्ही पुढे जाऊ, ते माझा निर्णय ते घेतील।